एक मिनिट ताई, जीजू म्हणतील तसं म्हणजे अगं मीच सुद्धा काहीतरी म्हणतीये ना, त्यामुळे माझ्या म्हणण्याला सुद्धा तेवढीच किंमत दिली पाहिजे. हे ना असंच आहे तुझं नेहमीच. मला ना सतत लेक्चर द्यायचं असतं तुला, मला सतत टोकायचं असतं. घरी पण असंच करायचीस ना तू. मी लहानच आहे ना असं ट्रीट करतेस तू मला. हो, कारण तू लहानच आहेस. तू माझी लहान बहीण आहेस आणि बरीच लहान आहेस. त्यामुळे तू चुकत असशील तर तुला अक्कल शिकवावी लागणार मला. आणि आज तू या घरात आल्यानंतर आपलं नातं हे फक्त बहिणी बहिणी इतकं मर्यादित राहिलेलं नाहीये सुष्मिता. आता आपण एकमेकींच्या जावा आहोत. त्यामुळे हो, या घरची मोठी सून म्हणून मला जर तू चुकत असशील आणि तुला काही सांगावंसं वाटलं तर ते सांगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि आजपर्यंत मी जे काही करत आले ना, मग ते आपल्या घरी असू दे किंवा आज इथल्या सासरच्या घरी असू दे, मी फक्त तुझ्या भल्याचा विचार करून गोष्टी करत आले आहे. आता ते तुला दिसतच नाहीये आणि तुला कळू शकत नाहीये, हे माझं दुर्दैव आहे. अगं कोणी सांगितलं हे? तुझं तूच ठरवलंस का? एक काम करा, तू मला नकोच देत जाऊच ना समज, नको देत जाऊ समज. माझं मी बघून घेईल. वहिनी माझी स्वीट्स बरोबर बोलतीये. तुम्ही ना सारखं डॉमिनेट करता तिला. मला ना खरंच कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टींचा. तू ना सतत मला डॉमिनेट करतेस आणि तू इतकं डॉमिनेट करायला लागशील ना की उद्या जाऊन तुम्हाला नोकर बनवून टाकशील या घरातला. सुष्मिता इनफ, स्मिता इनफ, स्मिता इनफ, स्मिता इनफ. माझ्या बायकोवरती आवाज चढून बोललेलं मी खपून घेणार नाही. माफी माग त्यांची. जीजू पण मी सगळ्यात पहिल्यांदा आधी ताईची माफी माग, तोपर्यंत मी काही ऐकणार नाहीये. सॉरी ताई. इट्स ओके. आणि परत ही वेळ येऊ द्यायची नाही.